गेल्या ऑगस्ट महिन्यापासून दिवाळीपर्यंत आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातील बंजारा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे। 63 पेक्षा जास्त मोर्चे त्या ठिकाणी झाले। 63 मोर्चेमध्ये 32 लाख बंजारा बांधव रस्त्यावरती आले, महिला रस्त्यावरती आल्या, लहान मुलं रस्त्यावरती आले, मुली रस्त्यावरती आल्या। सभापती महोदय, बंजारा समाजाची मागणी त्या ठिकाणी एसटी ब म्हणून आरक्षण देण्याची त्या ठिकाणी आहे। तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओरिसामध्ये आम्ही आदिवासी आहोत। मग वन नेशन वन इलेक्शन होऊ शकतं, वन नेशन वन जीएसटी होऊ शकते, मग वन नेशन वन कॅटेगरी का नाही होऊ शकत? सभापती महोदय, मी विनंती करतो सभापती महोदय महाराष्ट्र सरकारला की तातडीने तुम्ही एसटी ब चं आरक्षण बंजारा समाजाला द्या। 4 नोव्हेंबरला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली। 4 नोव्हेंबरच्या बैठकीत ठरलं की सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक आयोगाच्या त्या ठिकाणी करू, पण ना आयोग नेमला ना सदस्य नेमले। सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी 3 महिन्यात अहवाल सादर करण्याचा टाइम बॉन्ड कार्यक्रम त्या ठिकाणी दिला होता, परंतु नोव्हेंबर गेलं, डिसेंबर गेलं, जानेवारी गेलं, आता फेब्रुवारी सुद्धा संपत आहे। सभापती महोदय, 4 महिने झाले, 3 महिन्यात येणारा अहवाल 4 महिन्यात आला नाही, तो किती महिन्यात येईल, किती वर्षात पूर्ण होईल, आम्हाला न्याय कधी मिळेल, आमची शिफारस कधी होईल? मी विनंती करतो की या बजेट सेशनमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने बंजारा समाजाला, मूळ आदिवासीला धक्का न लावता एसटी ब म्हणून आरक्षण त्या ठिकाणी द्यावं। आमचं आहे तेच 3% आरक्षण त्या ठिकाणी 3% मध्ये द्यावं। तुमच्या आरक्षणाची बेरीज चुकू नये, त्याची अडचण तुम्हाला होऊ नये। मूळ आदिवासीला धक्का न लावता याच्यासाठी की मूळ आदिवासींना न दुखवता आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण द्या। आमचे सर्व लक्षणं ट्रायबलचे आहेत। भित्रेपणा, वेशभूषा, बोलीभाषा, राहणीमान, गावापासून दूर राहण्याचं, स्वतंत्र तांड्यामध्ये राहण्याची जी पद्धत आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी आपण निर्णय द्यावा। माननीय राज्यपाल महोदय यांच्याकडनं महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत, या राज्य सरकारकडनं महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत। मी प्रार्थना करतो की या सरकारने शेतकरी, गोरगरीब, मराठवाडा, विदर्भ, बंजारा समाज यांच्यासाठी ममत्व भावना ठेवावी, पालकत्व स्वीकारावं आणि निश्चित असा न्याय मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा। एवढंच यावेळी बोलतो। माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या संदर्भात या ठिकाणी खेद व्यक्त करतो। धन्यवाद।